इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप। पंचगंगा घाटावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, राज्यभरातून मान्यवरांकडून श्रद्धांजली। कोल्हापूर इथं इतिहास संशोधन क्षेत्रातील दैदिप्यमान व्यक्तिमत्व डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। पहाटे वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं। गेल्या महिन्यापासून ते फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते। त्यांच्या निधनानं इतिहासकार, साहित्यिक, राजकीय क्षेत्रासह सामान्य वाचकांमध्ये शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज्यभरातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर इथं झाला। प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी राजाराम महाविद्यालयातून MA आणि शिवाजी विद्यापीठातून PhD पदवी संपादन केली। 1964 पासून त्यांनी संशोधन कार्याला सुरुवात करून शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा केली। 1964 पासून त्यांनी संशोधन कार्याला सुरुवात करून शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा दिली। मराठा इतिहासातील अनेक दुर्लक्षित पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला। महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू छत्रपती या चरित्रांद्वारे त्यांनी इतिहासाला नवे परिमाण दिले। त्यांनी 50हून अधिक ग्रंथ आणि 45 शोधनिबंध लिहिले असून सेनापती संताजी घोरपडे आणि मराठे शाहीचा मागोवा हे ग्रंथ विशेष गाजले। राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ या 3 खंडांच्या ग्रंथाचं संपादन करून तो विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला। गुरुवारी सकाळी शिवतेज बंगला इथून त्यांची अंत्ययात्रा निघाली। साने गुरुजी वसाहत, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग मैदान, बिंदू चौक, दसरा चौक मार्गे ही यात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाच्या वतीनं तर खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरकरांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं। अंत्यसंस्कारावेळी पोलिसांकडून बंदुकीच्या 3 फैऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली। तसंच पोलीस धूनही सादर करण्यात आली। यावेळी कुटुंबियांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर जयसिंगराव पवार अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। इतिहासाचा सखोल अभ्यास, तटस्थ मांडणी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निधनानं इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।